मामांजी, तुम्हाला तुमच्या बाबतीत आधी काय झालं हे जाणून घ्यायचं होतं ना, आठवायचं होतं ना. मी सांगते, मला ठाऊके, कारण गंगा मावशी बुवा आजोबांच्या बाबतीत सुद्धा बाबाजींनी असाच उपाय केला होता. हो, काय सांगतेस? हो, त्यांच्याकडे ना एक डोळा आहे, ते त्याला जिंगरोबाचा डोळा म्हणतात. तो एखाद्या समोर असं लोलकाप्रमाणे हलवतात आणि ना त्याला एकटक बघायला सांगतात आणि बघणाऱ्याला भारावून टाकतात. एकदा का तो मोहित झाला मग ते म्हणतील तसं ते समोरच्या माणसांकडून करून घेतात. तुम्ही गंगा मावशी बुवा आजोबा या सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी असंच केलंय. हो, मला अंधुकचं आठवतंय. आता बघा ना, सगळ्यांना एकत्र बाबाजींनी माळ्यावर बोलवलंय. त्याच्या मागे असाच काहीतरी हेतू असणार. बाबाजी, बाबाजी क्षमा करा. मनोरमे, तू कशापायी माफी मागतीये? हा, तुझी काय चूक आहे? बघा गावकऱ्यांनो, बघा, याला म्हणतात मनाचा मोठेपणा, समजूतदारपणा, जबाबदारीची जाणीव असणं. तसं बघायला गेलं तर या बाईंची काय चूक आहे सांगा मला. वास्तविक या माईची काय चूक आहे? काय बी चूक नाही. तरी बी काल घडलेल्या वाईट घटनेसाठी ही माई माझ्याकडे माफी मागतीये का? तरी आमची गुरु जिंगरोबांची निस्सीम भक्त हाय म्हणून. चूक तर हिच्या सुनेची हाय, त्या सकूची. आणि ती बी का? तर तिच्यावर इट्टलाचं गारुड हाय. पण ते सगळ्यांना असं एकत्र भारावून टाकू शकतात का? हो, आपण जसं सामुदायिक प्रार्थना करतो, भजन कीर्तन करतो, तेव्हा आपण सगळेजण विठ्ठल नामामध्ये एकरूप होऊन जातो, हो की नाही? जणू आपल्या सगळ्यांचं मिळून एक गर्दीचं मन तयार होतं. वाईट गोष्टींसाठी बाबाजी गर्दीचं असं मन नक्कीच तयार करू शकतो. आणि म्हणून तिनं गुरु जिंगरोबांचा अपमान केला. आणि मग कोपलेल्या जिंगरोबानं गावावर आगीचे लोळ सोडले. स्वतः पाटील आमच्याकडे सांगाया आले, त्यांचा मान राखाया. आणि या कोपातून तुम्हाला वाचवण्यासाठी मी इथं धावत आलो आहे. वय बाबाजी, तुमचं समद्या गावावर उपकार होतील. तुम्ही झिंगरोबाला सांगा आणि हे समजा आखरीत थांबवा. वय वय वय. आणि एखादी गोष्ट सगळ्यांच्या मनात भरवू शकतो. समध्यांनी एक दिलानं गुरु जिंगरोबाची माफी मागायला लागल. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा, जय महागुरु जिंगरोबा, जय महागुरु जिंगरोबा. पाटील, तुमचे मोरके आहेत, माझे अन गुरु जिंगरोबांचे परम भक्त आहेत, म्हणून निवांत राहू नका. तुम्हाला समध्यांना असं वेगवेगळं राहून चालणार नाही. समध्यांना एक व्हावं लागेल, एकजुटीनं एकमेकांची साथ द्यावी लागेल. समध्यांचं मन एक व्हायला लागल. आता समध्यांच्या मनात फक्त एक आणि एकच विचार असला पाहिजे, आणि तो म्हणजे जिंगरोबा, जिंगरोबा, महागुरु जिंगरोबा. जिंगरोबा, जिंगरोबा, महागुरु जिंगरोबा, 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 महागुरु जिंगरोबा. मग मामांजी, मला तिकडे जायलाच हवं. सासूबाई वंश तर गेलाच आहेत, त्याच्यासोबत गावातली इतर निष्पाप निरागस माणसं सुद्धा गेली असतील. मला त्यांना बाबाजींपासून वाचवायला हवं. झालं का? समध्यांचं मन एक झालं का नाही? होय होय आ? होय होय. अरे मोठ्यानं सांगा, ऐकू येत नाही मला. जिंगरोबा, जिंगरोबा, महागुरु जिंगरोबा, 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 महागुरु जिंगरोबा.
आता आम्हाला हवंय ते यांच्या मनात भरवू शकतो. सगळ्यांचं मन एक झालंय आणि गर्दीला कुठं असती अक्कल. आता आम्ही जे सांगू तेच हे समजे करणार. अरे अशा टाळ्या काय वाजवताय आणि उड्या काय मारताय? हा, शंभूबाई सुद्धा तुम्हाला पाहून हसतोय बघा. अगं खरी मजा तर आत्ता येणार आहे. आजपर्यंत इकडे काही घडत नव्हतं, सगळं तिकडे घडत होतं. तिकडे इकडे होतं तिकडे नव्हतं म्हणजे काय रे शंभू बाळा? जरा काका आजोबांना म्हणावं मला समजेल असं सांगा, म्हणजे मलाही समजेल आणि काकू आजीला सुद्धा कळेल. अगं वच्छे झिंगरोबाच्या माळावर अख्खा गाव लोटलाय. तिकडे बाबाजी आहेत. हो पण तिथे जाऊबाई आणि यमुना सुद्धा गेलीये ना. अगं हो, पण फोडणीला खरा तडका आत्ता बसणार आहे. ती सखू गेली, ती बघितलं नाहीस का? हा, तोच तर फटाका वाजवायचा आहे. हो पण ती कशी काय गेली? अगं दादाला विचारून गेली असणार. तिच्या मामांजींनी जर का परवानगी दिली असेल मग कसला फटाका फुटणार? हा, अगं दादानी जरी परवानगी दिली असली ना तरी दिगूला कुठे ठाऊक आहे. म्हणजे तुम्ही त्याला कळ लावणार की काय? कोण? मी आणि कान भरतो का? नाही ग वच्छे, मला आहे ना लपवा छपवी करणं ना अजिबात जमतच नाही. पण दिगूला दादाने आणि सखूने काही सांगितलंच नसेल तर मग आपण त्याच्या कानावर घालणं हे आपलं कर्तव्य नाही का? अहो मी हा आलोच. अहो सगुनी शब्द दिला होता, इटुरायावर विश्वास ठेवा, समध्यांचं भलं होईल. पण काल जेव्हा गावावर रात्री आपत्ती आली, आगीचे गोळे पडले, तेव्हा कुठे होती ती? वाचवलं का तिने तुम्हाला? वाचवलं तर नाही. आणि आत्ता तरी कुठे आली आहे ती? इथं वाऱ्यावर सोडलं तुम्हाला, वाऱ्यावर. अरे इथं येतच नाही ती, तिची हिंमतच नाही ते याची. मी सांगतो तुम्हाला. बापरे, हे काय? यांच्या मनात तरी काय? आली ती सखू आली. अरे दादा, तू कशाला सखू वहिनीनं ओरडलास रे? त्यांना तुझाच आदर वाटतो ना. मला पण नंतर वाईट वाटलं रे, पण काय करू? सगळ्या मंडळीच्यात ती ज्या पद्धतीने बोलली ते नाही आवडलं मला. अरे दादा, सखू वहिनींची पद्धत चुकली असेल रे, पण बाबाजी कसे वागत होते बघितलं नाहीस का तू? ते काय चांगले वागत होते? आणि मला सांग, सखू वहिनी कितीतरी संयमाने वागणार ना. वा, दोन भाऊ गंभीर विषयावर अगदी मोठ्या माणसांसारखं बोलतायत. पण विनू, तू अजून एवढाही मोठा झाला नाहीस रे की तुझ्या मोठ्या भावाला तू सल्ला द्यावास. चला या, बाहेर या. नाही बाबा, मी दिगू दादाची इथेच बसतो. अरे असं काय? मी तुझ्यासाठी इथे आलो ना. तू जा ना, बाहेर जा ना खेळायला. अरे बाबा, तू बाहेर जा. काय माहितीये का, अरे दिगू दादाशी मला जरा थोडं बोलायचं आहे म्हणून. बाकी काय नाही. तू जा 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 जा. हा हा, काही विशेष नाही ना? विशेष नाही म्हणजे तुझा उत्साह बघता मला जरा काळजीच वाटते रे. नाही रे, काही असं विशेष वगैरे नाहीये. अरे विनू लहान आहे ना, खेळण्याचं वय आहे त्याचं, म्हणून त्याला बाहेर पाठवलं खेळायला. हा, आणि मी इथे आलो. तसं काही विशेष वगैरे नाहीये. तू आराम कर. हा, मी आहे इथे. ए पोरी, तू कशा पायी आली इथं?
बाजा बत्त्या बाहेर काढा तिला चला बाजा बत्त्या पाटील मनोरमा. अरे तुमचं मन तर एक झालंय की नाही आता. बाबाजी मग तुम्ही कशा पायी बाहेर पडताय. थांबा तिथं थांबा. चला न्या आहे ना. होय या बघतो तिच्याकडे. ये सख या या इकडं या या आमच्या मोरे या. तुला जा विचारायचंय. हिम्मत असेल तर समजन मोरे उत्तर दे. या काय गे सखू. काल रात्री गावावर आपत्ती आली. कोपलेल्या जिंगरोबानं आगीचे गोळे सोडले गावावर. तवा तवा कुठे होता तुझा इटुराया. तू समजानं सांगितलं होतं ना इटोबावर विश्वास ठेवा इटोबावर विश्वास ठेवा. मग काय झालं त्याच. का नाही तुझ्या इटुरायानं पाऊस पडून आगीचे गोळे विझवले. कुठे होता तो. घाबरला का काय. का लपून बसला कुठेतरी जाऊन. का सुट्टीवर गेला आहे तुझा इटुराया. ये त्यानं तुला पाठवलंय का काय माझ्याशी लढायला. हा मग काय तुला मी घाबरायला हवाय. हा घाबरायला हवाय. ये बघ मी घाबरलो. ये बघ घाबरलो. सकू नको सकू नको नको सकू काही करू नको सकू नको. हा घाबरलो. बाबाजी मी कोणाशी लढायला नाही आले. मी फक्त विनंती करायला आले. माझ्यावरचा राग यांच्यावर काढू नका. माझ्या पायी त्यांना कशाला त्रास देताय. मी त्रास देतोय रे तुम्हाला. हा जिंगरोबाच्या नावाखाली मी आज तुम्हाला त्रास देतोय असं वाटतंय का तुम्हाला. अरे आम्हाला आमच्या वैयक्तिक कारणासाठी जर कुणाला त्रास द्यायचाच असता तर मग तो आम्ही आमच्या दुश्मनांना दिला असता. विरोधकांना दिला असता. माझ्या भक्तगणांना माझ्या पाठीराख्यांना कसं पाय देऊ. मी हात जोडून विनंती करते. कृपा करून हे थांबवा. हे पोरी आता ते आमच्या हातात नाही बर काय. यो जिंगरोबाचा कोप आहे. आता त्योच सांगल यो कोप का आहे आणि कसा जाईल. आता यांच्या अंगात झिंगरोबा येणार आणि ते त्याचं नाटक करत त्यांना जे पाहिजे तेच त्याच्या नावानं सगळ्यांना सांगणार आणि लोकांना फसवणार. आम्ही सांगतोय ते खरं का खोटं अशी शंका घेताय ना तुम्ही. ठीक आहे तर मग आता आम्ही काहीच बोलणार नाही. आता जे काय ते तो जिंगरोबा सांगल. जय 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 जिंगरोबा. जिंगरोबा. जय गुरु जिंगरोबा. दर्शन दे रे गुरु जिंगरोबा. दर्शन दे. जय जिंगरोबा.
आम्ही एक आवाहन केलं गुरु जिंगरोबाला दर्शन द्या म्हणून, आणि लगेच त्यांनी झलक धावली. बघा हे डोळा, जिंगरोबाचा डोळा. जिंगरोबा असं सूचित करतोय की म्या तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, म्या तुमच्याकडे बघतोय. बोला जय जिंगरोबा. खऱ्या जिंगरोबाचा डोळा या परीस लई मोठा हाय, लई तेजस्वी हाय. याच्या परीस मोठा डोळा म्हणजे केवढा मोठा असेल? अरे खोया, नुसता डोळा ह्याच्या परीस मोठा असेल तर महागुरु झिंगरोबा किती आवाट हवे असेल. बाबाजी, म्हणजे त्याची शक्ती किती असेल? त्याचा कोप आम्ही कसा सहन करणार? आगीचा गोळा म्हणजे त्याच्यासाठी तर ठिणगीच आहे ती. हं? शरण नाही गेलो तर आमचं काय होणार? आपण जसं सामुदायिक प्रार्थना करतो, विठ्ठल नामामध्ये एकरूप होऊन जातो, जणू आपल्या सगळ्यांचं मिळून एक गर्दीचं मन तयार होतं. वाईट गोष्टींसाठी बाबाजी गर्दीचं असं मन नक्कीच तयार करू शकतो. मला आणि मामांजींना मोहित करताना बाबाजींनी असाच डोळा वापरला होता. गंगा मावशी, बुवा आजोबा फसले त्यांच्या जाळ्यात, मी नाही फसले. बाबाजी यांच्या बाबतीत पण असंच करणार आहेत का? हो काका, ऐका ना, तो डोळा हलतोय तसं बघू नका ना. ऐका ना, ऐका ना, तिकडे बघू नका ना. ऐका काका, तिकडे बघू नका. तुम्हाला बोलवण्याचा प्रकार आहे सासूबाई. वंसा ऐका ना, त्या डोळ्याकडे नका ना बघू. बघितलं का? गावातले वस्तीतले समदे झिंगरोबाच्या माळ्यावर गेलेत, फक्त आपण तिघच नाही गेलो. अहो तुम्ही घोर घेऊ नका. माझा सखुताईंवर लई भरोसा आहे. आपला जीव जरी गेला ना तरी बी आपण त्यांची साथ सोडायची नाही. होय, तर मला घोर याचा लागलाय का? बाबाजी माळावर लोकांनी भुलून काहीतरी सांगल. काल सकुताईनी पूजेत फार त्याला उघडा पडलाय, त्याचा वाचपा तो नक्कीच काढ. अरे तो बाजा आणि बत्त्या त्या बाबाजीच्या नादाला लागला ना, लागू दे. आपण नाही जायचं, त्यासनी काय गोंधळ घालायचा तो घालू दे. वय अगं बया, अहो दवंडी दिली म्हणजे मालकीन बाई बी गेले असतील ना. त्यांचा बाबाजींवर लई भरोसा आहे. त्यासनी जायचं तर जाऊ दे ग, पण आपली पोर त्या माळावर जाया नको.
आले समधी बारावली समोयत झाले. आता पुढं जायला हरकत नाही. आता आम्ही जे सांगू ते खरं असेल किंवा खोट, पण यांना बरोबर तेच दिसायला लागेल. जिंगरोबाला बघायला समधी तयार आहेत ना? हो. मग ज्यांच्या मनात जिंगरोबाचा जप चालू असल त्यांनाच फक्त जिंगरोबा दिसल. ज्यांच्या मनात जिंगरोबाचं जप चालू नसल त्यांना अजाबात नाही दिसणार. जप चालू असेल त्याला दिसल काळ्या ढगावर बसून गुरु जिंगरोबा आभाळातून येताय. दिसला दिसला काळच दिसला. हा दिसला दिसला काळे ढग दिसले. आपल्याला जे सावली आली त्या ढगाची सावली आली. हो हो. वय वय आता येणार येणार झिंगरोबा येणार. हो हो येणार. तुम्हा समध्यांना आता जिंगरोबा दिसेल. जिंगरोबा दिसेल. या देवा जिंगरोबा या आणि आम्हा समध्यांना दर्शन द्या. या त्यो बघा दिसला माझा गुरु माझा महागुरु जिंगरोबा दिसला. बाबा 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 केवढा मोठा आहे केवढा विशाल आहे माझा महागुरु जिंगरोबा. नजरत मावना झालाय नजरत मावना. केवढा तेजस्वी हाय गुरु जिंगरोबा माझा गुरु जिंगरोबा. जय जिंगरोबा.